भाऊबंदकीचे भांडणं हे आपल्यासाठी नवीन नाहीत। कधी बांधावरून तर कधी घराच्या वाटणीवरून नेहमीच भावाभावामध्ये भांडण होतात। कधी कधी तर डोके फोडले जातात। अनेक वेळा तर सख्या भावाने सख्या भावाचा खून केल्याच्या सुद्धा अनेक घटना घडलेल्या आहेत। म्हणजेच भाऊबंदकी काय असते, त्याचे परिणाम काय होतात हे सर्वांना माहिती आहे। असाच अनुभव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वांना येत आहे। विधानसभा निवडणूक, लोकसभा संपल्यानंतर विधानसभा निवडणूक जवळ आली आहे। या दृष्टिकोनातून सर्व पक्षांच्या सध्या हालचाली सुरू आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या मोठा भाऊ आणि लहान भाऊवरून एकमेकावर कुरघोडीचे राजकारण करण्यात येत आहे। यासाठी निमित्त आहे विधानसभा निवडणूक। विधानसभेच्या जागा कोणी किती घ्याव्यात आणि लहान भाऊ कोण मोठा भाऊ कोण याविषयी सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रामायण सुरू आहे। आता यात मोठा भाऊ कोण होतो आणि लहान भाऊ कोण होतो त्यासाठी निकष काय लावले जातात, दावे प्रतिदावे कोणकोणत्या नेत्याने काय केलेले आहेत, कोणाची ताकद किती आहे, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे। मी अशोक खाडे। चॅनलवर नवीन असाल तर महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओवरती कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत। निकालामध्ये महायुतीला सपाटून मार खावा लागलेला आहे। जरांगे फॅक्टरमुळे अर्ध्या जागा सुद्धा महायुतीच्या आलेल्या नाहीत। तर दुसरीकडे जरांगे फॅक्टर, फडणवीस आणि मोदी विरोधी लाट, त्याबरोबरच सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन महाविकास आघाडीने राज्यामध्ये चांगले यश मिळवलेले आहे। केंद्रामध्ये एनडीएचं सरकार स्थापन होऊन पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान झाले। निकाल लागून 15 दिवसही झाले नाहीत तर सर्व पक्ष विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत। कोणी सोबळावर लढण्याचा नारा देत आहे तर कोणी एकत्र लढण्याची भाषा करत आहे। हे सर्व होत असताना पुन्हा एकदा महत्त्वाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे, तो म्हणजे मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण। भाऊबंदकीमध्ये जसा वाद सुरू असतो तसाच वाद सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होताना दिसत आहे। दावे प्रतिदावे त्यामुळे केले जात आहेत। महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे हे आपण या ठिकाणी आता पाहूया। लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये अस्वस्थता आहे। निकालानंतर भाजप बॅकफुटवर गेला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती, पण पक्षाने त्यांना थांबवलं आहे। तर दुसरीकडे शिवसेनेने आपणच मोठा भाऊ असल्याचं सांगून 15 पैकी 7 जागा जिंकून आमचा 46.66% स्ट्राईक रेट आहे, त्यामुळे आम्हीच मोठे भाऊ आहोत असं जाहीरपणे शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसट यांनी सांगितलं। त्यानंतर मंत्री शंभूराजे देसाई यांनी सुद्धा याच भाषेमध्ये सांगितलेलं आहे किंवा हीच भूमिका मांडलेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप 23 वरून 9 जागावर आलं। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण देताना महायुतीमध्ये सर्व काही व्यवस्थित आहे, योग्य वेळी जागा वाटप केलं जाईल, त्यामुळे आमच्यामध्ये काही असं कोणी नाराज नाही असं त्यांनी या ठिकाणी सांगून टाकलं। तर अजित पवार गटाने लोकसभा निवडणुकीत 5 पैकी 1 जागा जिंकल्याने त्यांचा स्ट्राईक रेट अवघा 25% आहे। मात्र आम्हाला लोकसभा निवडणुकीमध्ये कमी जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्ही जास्त जागा म्हणजे शिवसेनेला जेवढ्या मिळतील तेवढ्या जागा आम्ही घेणार आहोत असं अजित पवार गटाने सांगून टाकलेलं आहे। अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। पण प्रत्येक वेळी आपणच मोठा भाऊ असल्याचं भाजप ठासून सांगत होतं। यावेळी मात्र भाजप संयमाची आणि नमती भूमिका घेताना दिसत आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल आहे असं नाही। लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक म्हणजे 13 जागा जिंकल्याने काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आहे, आमचा पक्ष राष्ट्रीय आहे हे त्यांनी यावेळी ठासून सांगितलं।
त्यामुळे सर्वाधिक जागा आम्ही घेणार आहोत विधानसभेच्या, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्यानंतर पटोलेंनी जी काही भूमिका मांडली, या भूमिकेनंतर जी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडूनही याबाबत आपली भूमिका मांडण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून असं सांगण्यात आलं की स्ट्राईक रेट सर्वाधिक आमचा आहे, 10 पैकी 8 जागा आम्ही जिंकलो आहोत, त्यामुळंच विधानसभेलाही सर्वाधिक जागा आम्हीच लढवणार आहोत, कारण आम्ही महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आहोत. तर ठाकरे शिवसेनेने मोठा भाऊ लहान भाऊ असं काही नसतं, ज्या जागेवर विजयाची खात्री आहे त्यानुसार जागा वाटप केल्या जातील असं ठासून सांगितलेलं आहे. सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्यामुळं एकंदरीत काँग्रेसला विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपामध्ये फायदा होईल असं एकंदरीत दिसतं. तर महायुतीमध्ये जागा वाटपामध्ये भाजपला यावेळी काही प्रमाणात का होईना मागे हटावं लागेल असं चित्र आहे. त्यामुळे एकंदरीतच लहान भाऊ आणि मोठा भाऊ यावरून सध्या जे सुरू आहे ते फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण यापुढे जागा वाटप आणि सर्वाधिक जागा घेण्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात घडामोडी घडणार आहेत असं एकंदरीत चित्र आहे, असा अंदाज आहे. जागा वाटपावरून काही पक्षाकडून स्वतंत्र लढण्याची भाषा केली जात आहे. ठाकरे शिवसेनेने 288 जागा लढण्यासाठी तयारी सुरू केली आहे, तशी चाचपणी सुरू केलेली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने सुद्धा अशीच भूमिका घेतल्याचं दिसतं. त्यामुळे नेमकं महाविकास आघाडी एकत्र विधानसभा निवडणूक लढवणार आहे की स्वतंत्ररित्या लढवणार आहे हे येणाऱ्या काळात कळणार आहे. मात्र ठाकरे आणि पवार गट यांनी ही निवडणूक, विधानसभेची निवडणूक, लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक आम्ही एकत्रच लढवणार आहोत हे त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. मात्र काँग्रेसचा सध्या तरी वेगळा सूर आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठा भाऊ आणि लहान भाऊ नेमकं कोण होणार आहे याची उत्तरं येणाऱ्या काळात मिळणारच आहेत. पुन्हा वेगळ्या विषयावरती महाराष्ट्र टुडे चॅनलवरती भेटू. तोपर्यंत नमस्कार.